मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी बंधू भगिनींना विनंती आहे, आपण सभेच्या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। भारतीय जनता पार्टी महायुतीचा जय हो। भारतीय जनता पार्टी महायुतीचा। या ठिकाणी आंधळगावामध्ये आणि या परिसरामध्ये आपण कमळाच्या फुलेवर कमळाच्या ह्याच्यावर शिखा मारून बटन दाबून बहुमतानं जास्तीत आपल्या गावातील मतदान करायचं आहे। 7 तारखेला त्या ठिकाणी भाजपनं आपल्या भागामध्ये या 10 वर्षामध्ये वेगवेगळी कामं केलेली आहेत। आपल्या गावातनं एवढा मोठा 166 महामार्ग गेलेला आहे। तसेच रेल्वेची चांगली कामं झालेली आहेत, अद्यावत विमानतळाची कामं अद्यावत झालेली आहेत आणि ह्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न माननीय आमदार साहेबांनी या महायुतीच्या काळात प्रश्न सोडवलेला आहे आणि भाजपचं सरकार आल्यापासून आपल्या देशामध्ये आतंकवाद बंद झालेला आहे। सीमेवर चांगल्या पद्धतीचं स्ट्रॉंग संरक्षण मिळालेलं आहे। आसपासच्या देशामध्ये जगामध्ये आपल्या मोदी साहेबांचं भाजपचं किंवा आपल्या भारताचं चांगल्या पद्धतीचं नाव आलेलं आहे। तरी आपल्या भागातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो की आपल्या गावातून किंवा आपल्या भागातून जास्तीत जास्त मतं माननीय रामभाऊ सातपुत्यांना आपण देऊया आणि चांगल्या पद्धतीनं मतदान करूया आणि सगळ्यांनी त्या दिवशी जटून सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान कसं होईल बघूया। त्या ठिकाणी मी त्यांचं सगळ्यांशीच स्वागत करतो आणि माझं 2 मिनिटाचं प्रस्ताव संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामभाऊजी सातपुते आपले उमेदवार, त्यांचे सर्व सहकारी, तालुक्याचं क्षेपणास्त्र आपले समाधानदारा अवतारे, त्याचबरोबर त्यांचे आलेले सर्व सहकारी, या आदरणीय सर्व व्यासपीठ ग्रामस्थ बंधूंनो आणि घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो, आज बऱ्याच वेळा मी चौकात असणारा माणूस आहे आणि चौकामध्ये काय वेळेला प्रश्न येतात, मोदी साहेबांनी काय केलं, की काय केलं तुम्हाला आता 2 मिनिटात सांगतो। हागणे को मकान, खाने को राशन का दुकान, एवढं करून आज तुम्हाला तुमच्या पाठीमागच्या इतिहासात तुम्ही दुकानदाराच्या माध्यमात तुम्हाला विचारायचं असेल तर सर्व जुन्या लोकांना विचारा की बाबांनो, तुम्हाला रेशन दुकानदाराच्या मागे पैसे घेऊन लागायला लागत होतं, कवा दुकान उघडताय, आता दुकानदार तुमच्या मागे लागलाय, म्हणजे मोदीचं श्रेय। त्याचबरोबर मला असं सांगा की आज नुसत्या अन्नधान्याचा विचार केला तर करोनापासून आतापर्यंत प्रत्येक माणूस आम्हाला विचारते मोदीचं धान्य आलं का, म्हणजे मोदी घराघरात पोहोचले ही कुणाला सांगायची नवीन गोष्ट नाही। एवढं थांबलं नाही, किसान सन्मान योजना शेतकऱ्यासाठी राबवली, किसान नमो योजना शेतकऱ्यासाठी राबवली, या 2 योजनेतनं वर्षाला 12,000 रुपये तुम्हाला शासन देतं मोदी साहेबांच्या माध्यमातून। अजून काय करायला पाहिजे, एवढं थांबलं नाही तर महिला भगिनी आमच्यातल्या गेल्या 10-15 वर्षापूर्वी आज दुपारपर्यंत महिलांना काम करायला लागत होतं। दुपारच्या नंतर काटेकोपाट्यातनं सर्वसामान्य महिला शिल्लक सरपण गोळा करायला लागायचं, डुकीवर भारा घ्यायचा आणि पावसाळ्यापर्यंत सरपण तयार करायचं। डुकीवरचा भारा कोणी उतरला असेल तर माझ्या मोदीने उतरला। कशा माध्यमातून उतरला, उज्ज्वला योजना राबवली। उज्ज्वला योजनेला काय लागलं, फक्त 3 कागद, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि 2 फोटो, एवढं जर तुम्ही कागद केल्यानंतर तुमच्या घरी सिलेंडर भरून शिगडी फुकट। आणि आज तुम्ही गॅस भरायला गेला तर 800 रुपये घेतले तर 301 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतोय, ही मोदीची करामत आहे। एवढं थांबले नाही, त्याच्यानंतर तुमची महिला बचत गटाच्या माध्यमातून
महिलांना 1% आज एका गटाला 5-5 लाख रुपये देण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं. आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणली आणि महिलाला सक्षम करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. याच्यावर थांबले नाही तर मुद्रा लोन योजनेअंतर्गत 1 लाखापासून 10 लाखापर्यंत महिलांना उद्योगधंद्यासाठी कर्ज दिलं. ही मोदी साहेबांनी केलं आणि आता 20 लाख केले. आताच माहिती मिळाली, बरं झालं. आणि एवढ्यावर थांबले नाही, तरुणाचा विचार केला. 12 बलुतेदार, कुंभार, चांभार, मातंग याच्याबरोबर सुतार, लवार, साळी, माळी, कोळी हे 12 बलुतेदारांना तुमची योजना राबवली. तुमची 1 मिनिट तुम्हाला सांगतो, विश्वकर्मा योजना अंतर्गत तुम्हाला कर्ज पुरवठा उपलब्ध केला आणि तरुणाला सक्षम करण्याचं काम केलं. हे सगळं करत असताना आज मोदी कुठं घरोघर का पोचला? प्रत्येक माणूस विचारतोय गॅस मोदीचा आला गाऊ, या किसान सन्मानचे पैसे मोदीचे आले गाऊ. म्हणजे मोदी घराघरात आहे आणि तुम्ही म्हणताय मोदीने काय केलं, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. एक उदाहरण सांगतो. या एक 4 भावाचं कुटुंब असतं, शेतकरी कुटुंब. आणि त्या शेतकरी कुटुंबामध्ये काय असतं, एखादा कारभारी असतो. त्या कारभाऱ्याला 2 मुली, 1 मंडू नाही त्यांना ठेवा. मग त्याबरोबर 2 मुले त्या कुणी कारभार करत असताना एखादा माणूस हाताखाली असावा म्हणून पुतण्याला हाताखाली घेतला, चोरल्या भावाचा पोरगा. आणि हे सगळं करत असताना त्याला इतकं ज्ञान दिलं, तो पहिला हुशार असल्यामुळं त्या माणसानं त्याचा मेंढपाळाचा व्यवसाय, उपजीविकेचं साधन शेतकऱ्याचं मेंढपाळ होतं. आणि यामध्ये त्या माणसाला इतकं ट्रेन केलं. किती माणूस काय करायचा, पुतण्या जनावराला धान्य आणणार, जनावराला पेंड आणणार, जनावरांच्या जवळ राहून त्याची काळजी घेणार. म्हणजे जनावरावर प्रेम करणारा माणूस मेंढपाळाला मुक्त त्याच्या ताब्यात देणार. भविष्यामध्ये असं झालं, वाटलं की आज थांबल, उद्या थांबल, थांबता थांबीना. मग लक्षात आलं की हलवून खोटा जाम करायचा आहे. मग त्या कारभारानं पंच गोळा केलं गावात आणि सांगितलं का आता मला काय कारभार होईना, माझं वय झाले, आता मी थांबणार आहे, कुणाला करू वाटते बघा. पण पुतण्याला वाटत होतं नक्की आपल्याला पंच कमिटी घेईल, त्याला वाटत होतं पोलीस कुठल्या तर दोन्हीपैकी एकाच नाव घेईल. पण पंचांना घ्या पडलं की नाव कुणाला घ्यावं. आणि मग पंचांनी निर्णय दिला तुम्हीच राहू द्या. आणि मग त्यांचा खोटा हरवून जाम झाला. पण आमच्या पुतणीच्या लक्षात आलं का आपल्याला काय कारभार मिळत नाही, मग आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही मला वाटणी पाहिजे, मला तुमचं कसं आता इथं असू द्या. शेतकरी कुटुंबातला माणूस वाटणी पाहिजे म्हणल्यावर 2-3 भाऊ एकत्रित झालं आणि एक भाव पुतणी आपला बाजूला झाला, त्याला 4 मेंढरं आली, ती घेऊन बसला. पण पंचानं म्हणला की माझ्या वाटणीला आली तेवढी घेतोय, पण उद्या भविष्यामध्ये माझ्या त्या टोळक्यात जर तुमचं मेंढू आलं तर तुम्ही मागायचं नाही आणि मी माझं एका तुमच्यात आलं तर मी तुम्हाला मागायला ना ठराव झाला पाहिजे. आणि भविष्यामध्ये ज्या भागाला एक मेंढर खेळायला जायची, एक दिवशी एकत्रित आली, त्याची 4 मेंढरं चुलतेची म्हणजे कारभारीची चुकून ह्या पुतण्याच्या मेंढपाळात ह्याच्यात आली. मग त्याच्यानंतर ती राहिली तिच्याकडे. संध्याकाळी येऊन चुलत्याकडे आज मेंढर कमी काय झालं, काय राव तिकडे गेली सतत राहिली. ठीक आहे म्हटलं, उद्या तुम्ही इकडे लावून जावा, त्याला तिकडे लावून जावा, त्याची कुठे आधी त्याची कुठे द्या म्हटलं, मग तुम्ही सोडा. मग आमचा पुतण्या हुशार होतो, तिनं काय केले, मेंढर इकडच्या बाजूला घालवली असती आणि नुसता उभा राहिला त्याची मेंढर सुटतेची. आणि मग विचार केला, मेंढर सुटल्यानंतर नुसतं कडे हिंडला, 5, 25, 40 मेंढर त्याच्या मागे गेली आणि मग त्याला मागायचा अधिकार त्या कारभाराला राहिला नाही. अशा पद्धतीनं मोठा गट तयार झाला. आणि लोक काय म्हणतात, त्यानं काय केलं, त्यानं काय बिघडलेलं नाही, सगळं शांत 1 नंबर झालंय. पण तुम्हाला वाटतंय बिघडलेलं काही नाही. परंतु बंधूनो, एक विचार करा की आज तुम्हाला एवढं सगळं मोदी साहेबांना दिलं, आज एवढं सगळं दिलं असताना तुम्हाला उद्या 7 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबायचं. 7 मेला तुम्ही सगळ्यांनी मिळून कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. आणि बंधूनो आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनो, सगळ्या गावातल्या कार्यकर्त्यांना सांगतो मी, शानो व्हा. काय झालंय, पहिला गाडीवान एक असायचा गाडीला, आता 2 गाडीवान आहेत. एक चाबूक घेऊन बसलं, एक बैला हाकतया आणि सारखा चाबूक मागे जातो सारखा. त्याला वाटते लय गर्दी झाली. गर्दीच्या नादाला लागू नका. का
तर मुंग्यातली गर्दी लोंबकळण्यापेक्षा स्वाभिमान जागा करा, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि स्वतःच्या अस्तित्वावर स्वतःचं स्वाभिमान जागृत ठेवा आणि उद्याच्या 7 तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबा. हे तुम्हाला सांगावं लागलं. सातपुते साहेब 30 मार्चला तुम्हाला एक खेडीवाला आमच्या जावयाचा, तुमच्याकडं तुमचा संजय काळे नावाचा पीए होता, त्याचा हेडीवाला आहे ते बघा आणि आम्हाला सर्वांना न्याय द्या. आणि ही सगळ्या तुमच्या समोर मी तुम्हाला विनंती करतो की उद्या भविष्यामध्ये मी तुमच्याकडे जरी आलो तरी मी गरिबाचं काम घेऊन येणार, माझं स्वतःचं काम घेऊन कधीच येणार नाही. गरिबाचं काम माझं डावलायचं नाही. त्या तुमच्या समोर तुम्हाला सगळ्यांची विनंती करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे. कारण 600वरनं 1,500 तुम्हाला श्रावणबाळ योजनेअंतर्गत पैसे दिलेत, तुम्हाला त्याच्यानंतर संजय गांधीमध्ये पैसे दिले. हे सगळ्या योजना मोदी साहेबांनी तुमच्या आर्थिक सक्षमतेकरता तुमच्या समोर आणलेल्या त्या योजनेचा तुम्हाला लाभ भविष्यात आयुष्यभर वाढवून घ्यायचा असेल. अटल पेन्शन योजना नवीन आता सुरू केलेली आहे शेतकऱ्यांसाठी. या सगळ्या पेन्शन तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल आणि उद्या नदी जोड सारखा प्रकल्प तुमच्या जीवनामध्ये यायचा असेल आणि गावागावात पाणी जायचं असेल तर ही उद्याच्या 7 तारखेला कमळासमोरचं बटन दाबावं एवढी तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबल्याला भाषण आठवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय समाधानदादा, उपस्थित मंचावरील सगळ्यांची नावं घेत नाही, सर्व मान्यवर मंडळी, गावातील प्रतिष्ठित मंडळी, माता भगिनी, बंधूंनो, मित्रांनो, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि मोदीजीने काय केलं हे माझ्या अगोदर बापूंनी सांगितलेलं आहे की मोदीजीने काय केलं. मित्रांनो, तसं बघितलं तर हा भाग तसा दूध उत्पादक शेतकऱ्याचा भाग आहे, त्याच्यामुळे धारा काढायची वेळ आहे. परंतु या गावासाठी प्रामुख्यानं समाधानदादांनी डायरेक्ट इनडायरेक्ट या ठिकाणी समाधानदादांनी आणि प्रशांत मालकांनी 50 कोटी रुपयाचा निधी या गावासाठी दिला. आतापर्यंत या ठिकाणी इतका निधी या गावाला कधी आला नसेल हे 100% बरोबर आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? या देशामध्ये मोदींनी काय केलं तर गोरगरीब, सामान्य, दलित, आदिवासी या सगळ्या जनतेला सोबत घेऊन काम करण्यासाठी या ठिकाणी या देशातील जनतेला आर्थिक सदृढ करण्याचं काम केलं. मोदीजीने काय केलं तर मोदीजीने तुमचं आमचं दैवत प्रभू रामाचं मंदिर बांधलं. मोदीजीने काय केलं मित्रांनो तर या देशाच्या इतिहासामध्ये न भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचा थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे टाकण्याचा निर्णय कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून घेतला. एक काळ होता नेहरूपासून त्या ठिकाणी राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी पर्यंतचा. त्या काळामध्ये राजीव गांधी म्हणायचे मी दिल्लीतून 1 रुपया सोडला तर खाली 15 पैसे जातात. आता मोदीजी दिल्लीमधून 6,000 रुपये पाठवतात. 6,000 रुपये आंधळगावच्या शेतकऱ्याच्या खात्यावर येतात. हे खऱ्या अर्थानं मोदी सरकार आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना सांगायला अभिमान वाटावा, या सोलापूर जिल्ह्यामध्ये 40,000 कोटीचे रस्ते झाले. या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाखो लाभार्थ्यांना उज्ज्वला गॅस योजना दिली. या सोलापूर जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्याच्या खात्यावरती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून निधी टाकला. एक काळ होता काँग्रेसचा 2014 पूर्वी 25,000 कोटी रुपयाच्या शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये तरतूद होती. मोदी सरकार आलं आणि त्या ठिकाणी 25,000वरून 1,25,000 कोटी रुपयाची शेतकऱ्यासाठी आर्थिक तरतूद केली. मित्रांनो, त्याच्यापैकी 58,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्याला किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून मोदीजीने दिले. मित्रांनो, हे सगळं होत असताना आपली धार्मिक अस्मिता, प्रभू रामाचं मंदिर सुद्धा अयोध्येत बांधलं. गावगाड्यातला, खेड्यापाड्यातला समोर माणूस आल्यानंतर राम राम म्हणतो, परंतु 550 वर्षापासून आपला प्रभू राम एका तंबूमध्ये होता. त्या रामाचं भव्य मंदिर सुद्धा मोदींनी बांधलं. फक्त रामाचं मंदिर बांधलं नाही तर खेड्यापाड्यामध्ये असणाऱ्या गोरगरीब सामान्य जनतेला त्या ठिकाणी घर बांधायचं काम केलं. फक्त रामाचं मंदिर बांधलं नाही तर या ठिकाणी शहराला वेगवेगळ्या गावाशी जोडण्यासाठी त्या ठिकाणी रस्ते सुद्धा मोदींनी बांधले. फक्त हेच केलं नाही तर या देशातील लाखो घरामध्ये, करोडो घरामध्ये त्या ठिकाणी माता भगिनींची इज्जत वाचवण्यासाठी, इज्जतीची त्या ठिकाणी प्रतिष्ठा ठेवण्यासाठी मोदीजीने
11 कोटी घरामध्ये शौचालय बांधले. मित्रांनो, हे मोदीजींचं काम आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमच्यासारख्याच घरात जन्माला आलेला कार्यकर्ता आहे, सामान्यांच्या घरात जन्माला आलोय, शेतकऱ्याचा मुलगा आहे, ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, ही निवडणूक देशाची आहे, ग्रामपंचायतची नाही. ही निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेची नाही. ही निवडणूक मित्रांनो देशाची आहे. आणि तुम्ही ठरवायचंय की आपल्याला आपला देश कुणाच्या ताब्यात द्यायचा आहे. एकीकडे राहुल गांधी आहे, त्या ठिकाणी त्यांना या देशाची काही ज्ञान नाही आहे, त्यांना या देशाच्या जनतेशी काही देणं घेणं नाही आहे. तुष्टीकरण करायचं आणि राजकारण करायचं हा यांचा धंदा आहे. आणि दुसरीकडे देशाला विश्वगुरु बनू पाहणाऱ्या नरेंद्र मोदीजींना या देशाचं पंतप्रधान करायचंय की नाही हे आपण ठरवायचं. मित्रांनो, राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान, कमळाला मतदान म्हणजे मोदींना मतदान. आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. एक सामान्य कार्यकर्ता माजी मुख्यमंत्र्याच्या राजकन्येला टक्कर देतो. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला विनंती करतो, येत्या 7 तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून एका सामान्य घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला आपण लोकसभेत आपला खासदार म्हणून पाठवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.